नमस्कार, साम टीव्हीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मी श्रद्धा परांजपे थेट मुंबईतून लाईव्ह। आपण या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पावसासंदर्भातले काही अपडेट जाणून घेणार आहोत। आपण पाहू शकतोय नवी मुंबईतली पहिलीच अपडेट येते। नवी मुंबईत मुसळधार पावसाचा हाहाकार आता माजलेला आहे। दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने अत्यंत महत्त्वाची सूचना आता दिलेली आहे। दुपारच्या सत्रातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी विकास मिरगणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। विकास, नेमकी काय परिस्थिती आहे नवी मुंबईतली? शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी जे आहेत वाहतूक कोंडी झाली आहे, तसेच पाणी सुरत असलेल्या अशा वेळेला नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबई क्षेत्राच्या सर्व शाळांना जे आहे महापालिका खाजगी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुठली आपत्ती व्यवस्थापन घडू नये या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने आयुक्तांनी या संदर्भामध्ये सर्व शाळांना निर्देश देण्यात आले की दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना तातडीने सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आज नवी मुंबईत जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे शाळांनाही सुट्टी देण्यात आलेली आहे। महानगरपालिकेने नवीन आदेश आता जाहीर केलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत। सर्व दुपारच्या सत्रातल्या शाळा आता बंद असणार आहेत।